गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना नागपंचमी सणाच्या खूप 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 शुभेच्छा। तर सकाळी सकाळी इथं 5:30 वाजता माझी देवपूजा झालेली। नेहमीप्रमाणे सण म्हटलं की जरा जास्तच उत्साह असतो हो ना। तर इथं बघा देवपूजा झाली माझी, सगळं आवरून डाळ अगोदरच कुकरला लावली होती। तर इकडेच्या शिट्ट्या सुद्धा सुरू आहेत बघा, हे बघा। डाळ शिजते तोपर्यंत इकडं मी पोहे बनवून घ्यायच्या तयारीत होते, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि सगळं आवरेपर्यंत म्हटलं मामांनाही परत भूक लागेल, म्हणून म्हटलं अगोदर त्यांच्यापुरता नाश्ता करूया। तर डाळ पण आपली शिजली होती, आमटी बनवून तयार होती आणि इकडं मग मी पोहेला तडका देत होते आणि आत्ती मला इकडे पोहे धुवून द्यायला लागल्या होत्या चाळणीमध्ये। म्हटलं पटकन टाकता येतील म्हणून। तर इथं आमच्या अशाच थोड्याशा दोघींच्या गप्पा सुरू होत्या आणि तोपर्यंत कढीपत्ता तडतड वाजला आणि माझं थोडंसं अंगावर तेल उडलं होतं, नॉर्मल बरं का। तर इथं बघा आपली आमटी मस्त अशी तयार आहे आणि इकडं बघा पोहेसुद्धा बनवून रेडी आहेत। म्हटलं सकाळी एकदा ह्यांचं नाश्त्याचं झालं म्हणजे परत जास्त आपल्याला रुकरुक नाही राहायची, आवरायचं असं। तर झालं होतं पटकन बनवून, तर दिले त्यांना सगळ्यांना। आम्हाला काही उपवास असल्यामुळे खायचं नव्हतं, त्याच्यामुळे काय मस्त नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं। बाकी तर काय नाही, इकडं मग मी पुरण घसकटत होते तोपर्यंत आत्तीने मला कणिक मळून दिली। म्हटलं आता पुरण घसकटून झालं की पहिला भजी आणि पापड तळून घ्यायचे आणि परत पोळीला लागायचं। तर आज भजी पण खूप छान झाले होते। तर हे बघा इथं तर माझी भजी तळून घ्यायचे सुरू आहेत। आणि इथं बघू शकता बघा इकडे मी कोरडई तळून घेतलेले, जास्त काय नको म्हटलं म्हणून तेवढेच एक 10-12 कोरडई तळली होती। आणि बाकी काय मग इकडं आता देवासाठी वारुळाला जायचं म्हणून थोडेसे देवाला नैवेद्य म्हणून इथं कानोले बनवले होते। पण असं झालं की डाळ नवीन असल्यामुळं पुरण जास्त पडलं नाही, त्याच्यामुळे पुरण अगदी थोडंसंच झालं, म्हणून थोडंसंच घालून केलं। एकदम कट्टाकट्टी पुरतील पोळ्या असं एवढ्या मापाची डाळ झाली होती। तर इकडं आता मी पोळी बनवायला घेतली होती तोपर्यंत आत्तीने आमचा उपवास आहे म्हणून दोघींना थोडंसं ताक फिरवून घेतलं, म्हटलं थोडंसं घेऊया म्हणून। आणि इकडं बघा आता मी पोळी लाटून घेतली, पोळ्या पण एकदम छान आणि मस्त होत होत्या, मऊ लुसलुशीत अशा। अशा सगळ्या एकदम टम्म अशा पोळ्या फुगल्या होत्या आणि त्यांना सुताव्यात बसायचं कळत नव्हतं, उलटाय गेलं की साईडलाच पळायला बघायचा। पण झालं आता असंच करत करत सगळ्या पोळ्या इथं माझ्या बनवून बघा एकदम छान आणि सगळ्या एकसारख्या भाजल्या गेल्या होत्या सगळीकडं आणि असं एकदम खूप छान वाटत होतं। आणि झालं मग इथलं किचनमधलं पण आवरून घेतलं, लगेच साफसुथरं करून घेतलं आणि म्हटलं चला आता पटकन फ्रेश होऊया आणि आवरून घेऊया, म्हटलं वारुळाला जायचं आहे म्हणून। आणि इकडं आता तुम्हाला आज मी मेहंदीच दाखवली नव्हती, तर ही बघा मेहंदी कालच काढली होती पण राहून गेली सकाळी म्हटलं गडबडीमध्ये। तर आता म्हटलं चला दाखवूया। असताना मी सेम टू सेम काढली होती पण आस्ताचं काही शूट घेतलं नव्हतं, ती झोपली होती त्याच्यामुळे। तर बघा बघ कसं भारी दिसते। ही बघा त्रिवेणीने येताना आत्तींसाठी साडी आणली होती, हे बघ त्रिवेणी घातली बघ साडी आत्तीने। कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा। आत्ती का जरा दाखवा, असं करा मान मोगरा आणि हा सूत छान आहे साडीचं। मी म्हटलं आत्तींसोबत माझी पण मॅचिंग करावी थोडीशी, माझी मिळती जुळती होती म्हणून मी पण घातली। तशी तर ही साडी म्हणजे 4-5 वर्ष जुनी आहे, आस्था जलमली तेव्हाची, पण आता काही क्रॉस मॅच थोडंसं घातलंय आम्ही। चला निघाले वारुळाला दोघीच। आणि इथं बघा आता निघालोय आम्ही, पण आज वारं इतकं जोरात सुरू आहे की काही विचारूच नका। असं वाटत होतं ना हेअरस्टाईल राहते ना साडी अंगावर राहते, असं काहीसं झालं होतं आमचं। पण आता चल इकडं आता आत्तींची पूजा चालू झाली बघा। गवत वगैरे भरपूर आहे आणि मेन म्हणजे असं झालं की आता हिरवळीमुळे पाऊस पडल्यामुळे ना जास्त करून असं साप वगैरे बरेचसे सरपट प्राणी भरपूर दिसत आहेत, तर त्याच्यामुळे ना जरासं थोडं टेन्शन येते। पूजा तर करायला लागलोय पण आता तुम्हाला मी दाखवते बघा, अशी खूप मोठी मोठी आहे ती। ॲक्च्युली आम्ही तिकडे एक लांब आमच्या पलीकडच्या शेताकडे एक आहे वारुळ, तिकडे जाणार होतो
पण नाही गेलो. आणि हवा पण असं खूप जोरात सुटले, त्याच्यामुळे आता असं वाटतं सगळं पूर्ण केस सगळी येवायला लागली. तरी बेल्ट आणलं होतं आम्ही दूध ओतण्यासाठी. इमॅजिन त्यातनंच फुल करून बाहेर आलं तर चांगली पूजा होईल. कळायचं नाही. आणि इथं माझा आणि आत्तींचा असा विषय चालू होता की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तिकडं पलीकडे एक मोठं वारुळ होतं, तर तिकडून आम्ही त्या दिवशी येताना त्या वारुळामध्ये आतमध्ये काहीतरी हालत होतं आणि मी त्या आत्तीनं सांगत होते, म्हणून आमचं इमॅजिन चालू होतं असंच आपण पूजा करायला लागलो ना, आतनं जर काही निघालं तर बाहेर असं. तर असंच बोलत बोलत आम्ही इथं पूजा वगैरे करून घेतली. लागेल अशी काही खात्री नाही. झाडच्या झाडांना मार, साडी सगळी भिजली माझी. नारळ पाण्यात धुयाला महत्व लागतं. आंब इथं आता कसं होतं की आम्ही दोघीच असतो. तसं तर ह्यावेळेस सृष्टीवाहिनी पण येणार होत्या, पण त्यांनी त्यांच्या माहेरी गेला होता कार्यक्रमासाठी आणि मी तिचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलाच होता. त्या आल्या असत्या तर आम्ही तिघी झालो असतो, बहिणी असती तरी आम्ही तिघी जण झालो असतो. पण आता ठीक आहे, नाही म्हणून आता आम्ही दोघीच आहे. पण सगळेजण असले म्हणजे वारुळाला जायचं, वारुळाच्या भोवती फेऱ्या मारायच्या, ते गाणी म्हणायची, फुगडी पण खेळतात. माझ्या माहेरी तर तसेच करत होते आणि आम्ही छोटं छोटं असल्यापासून असं करायचं सणाला, त्याच्यामुळे असं छान वाटायचं. पण आता ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा ठीक आहे म्हणून आम्ही आपलं सासू सोनं दोघीच यायचं, तयार व्हायचं, आवरायचं असं मस्त आणि पुन्हा वारुळाला यायचं. आणि ह्या आमच्या सासूबाई अशा दमून गेलेले तर अशा बसले लाह्याचा प्रसाद द्यायला लागलेत. आता घरी जायचं आणि उपवास सोडायचा. तर आता अशी झाली मस्त अशी पूजा, छान असं हवेला बसलो दोघी जणच. काय हवेमुळं काय समजेन असं झालंय. तरी पण परत एकदा तुम्हाला नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहे ना. आणि चला मग आता जाऊन घरी मस्त जेवण करतो. सकाळपासूनचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आजचा आपला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.